हा व्हिडिओ ना 25 डिसेंबरचा आहे, क्रिसमसचा, नाताळचा. तर इकडे मुंबईमध्ये ना क्रिसमस, 31st असे ना खूप मोठ्या प्रमाणात साजरा केले जातात आणि मॉलमध्ये ना सेलिब्रिटी वगैरे आणि डेकोरेट खूप असं म्हणजे छान डेकोरेट असतं. तर मुलांनाही तेवढंच छान वाटतं. त्यासाठी मुलांना आम्ही घेऊन आलो होतो. तर मुलांनाही तेवढंच म्हटलं बघायलाही भेटेल आणि ते पण फ्रेश होतील. त्यामुळे मॉलमध्ये त्यांना घेऊन आलो होतो आम्ही. इथे खूप मस्त असं डेकोरेशनही केलेलं होतं. संता असतात, परत ट्री डेकोरेशन केलेलं असतं. म्हणजे क्रिसमस खूप मोठ्या प्रमाणात इकडे साजरा केला जातो. नाताळचा 25 डिसेंबर हा सणच म्हणता येईल कारण आणि 31st ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बघू शकता लाइटिंग वगैरे दरवेळेस इथे ना वेगवेगळं डेकोरेशन असतं. त्याचे ट्री वगैरे तयार केलेले असतात. तिथे गिफ्ट्स असतात, गेम्स असतात. जो कोणी जिंकेल ना त्यांनाही गिफ्ट्स वगैरेही भेटतात. तर मुलांनाही छान वाटतं म्हणजे असं काहीतरी आणि आपल्या फॅमिलीसाठीही आपल्याला वेळ घालवायला भेटतो. कारण आपण पैसा हा फक्त म्हणजे आपल्या कमवायचा आहे म्हणून नाही कमवायचा, तर त्यातून थोडासा आपल्याला आनंदही देता आला पाहिजे. पैसा कमवता-कमवता फॅमिलीलाही वेळ देता आला पाहिजे. हे बघा किती छान संता तयार झालेले आहे ते सांता क्लॉज आणि ते जे मुलं त्यांना भेटतील ना, त्यांना तो गिफ्ट देत होता. काही मुलं खूप रडत होते आणि माझा मुलगाही खूप घाबरत होता. मी त्याला जाऊन दाखवलं, "जा, ते काय नाही करणार." हात मिळा हँडशेक करून त्याला दाखवलं. तेव्हा कुठे तो जवळ गेला आणि त्याला ना असं चॉकलेटचा बॉक्सही भेटला. आणि मॉलमध्ये ना हे 3D इमेज एवढं छान तयार केलं होतं ना, तर हा बाहेर येतानाचा म्हणजे मी व्हिडिओ शूट केलेला आहे. कारण आतमध्ये परमिशन अलाउड नाही. त्यामुळे मला आतमध्ये काही त्यांनी व्हिडिओ शूट करू दिले नाहीत आणि खूप छान म्हणजे 3D इमेज असे तयार केलेले होते. मुलाला तर खूप आवडले आणि शिकण्यासारखं बरंच काही होतं तिथे आणि आतमध्ये असं म्हणजे आपल्याला वाटलं एकाला एवढं तिकीट आहे, जायचं की नाही? जिंगवर्स असं होतं. तुम्ही हे YouTubeलाही सर्च करू शकता, तिथे पाहायला भेटेल. आणि हे बघा, हे फक्त बाहेरचा एंट्रन्स आहे. तर इथे आम्ही मुलांना हे दाखवलं वगैरे आणि नंतर बाहेर पडलो. कारण बघा 12:30 वाजलेले, जेवण पण बाकी होतं. नंतर जेवण वगैरे केलं बाहेरच कारण 12:30 वाजून गेलेले होते. त्यामुळे म्हटलं आता फक्त जेवण करून घरी जाऊन झोपायचंच होतं. जेवण वगैरे केलं आणि आम्ही घरी निघालो. तर असा हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ